टर्निंग पॉइंट आया लाइफ में लेके सारी खुशियाँ, टर्निंग पॉइंट आया लाइफ में लेके सारी खुशियाँ। टर्निंग पॉइंट आया रे, टर्निंग पॉइंट आया रे, टर्निंग पॉइंट आया रे, टर्निंग पॉइंट आया रे। लढायचं आहे किंवा तिथून पळून जायचं आहे किंवा त्या परिस्थितीशी सामना करायचा आहे, तर मला स्वतःला तयार करणं भाग होतं. तर समोर वाघ आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्यावेळेला अनेक पातळ्यांवर बदल होत होते. म्हणजे आपल्या मज्जासंस्था आणि आपल्यामध्ये असणारी संप्रेरक ह्यांच्या सहाय्याने आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत होते. जसं की मला त्या वाघाच्या हालचाली नीट टिपता आल्या पाहिजेत, त्या मला नीट दिसाव्या म्हणून माझी बुब्बुळं प्रसरण पावत होती की मला त्याच्या हालचाली जेणेकरून बारकाव्याने दिसल्या पाहिजेत. माझ्या शरीरामधली जी सगळी ताकद आहे ती माझ्या हातात आणि पायात येणं गरजेचं होतं. कारण मला जर त्याच्याशी लढायचं असेल तर मला जास्तीत जास्त ताकद आवश्यक होती. त्यामुळे जी माझ्या शरीरात साठवलेली जी साखर आहे ती रक्तात उतरली जात होती. त्या साखरेचं ज्वलन होणं आवश्यक होतं. ते ज्वलन होण्यासाठी मला जास्तीत जास्त ऑक्सिजन पाहिजे होता. त्यामुळे माझी श्वासनलिका जास्त प्रसरण पावत होती. माझ्या श्वासाचा वेग वाढत होता. जास्तीत जास्त रक्त माझ्या एक्स्ट्रीमिटीज पर्यंत किंवा माझ्या हातापायांपर्यंत पोहोचावं, त्यामुळे जोर जोरात त्याचं ब्लड प्रेशर वाढत होतं. आपल्या हृदयाची गती वाढत होती. असे अनेक सारे बदल त्यावेळेला माणसाच्या शरीरात होत होते. इतके सारे बदल होत होते की ते कालांतराने जर वाघ निघून गेला किंवा तो एक सामना संपला की पुन्हा ते बदल पूर्ववत स्थितीत यायला काही वेळ लागत होता. आज आपल्यासमोरची आव्हानं बदललेली आहेत. आपल्यासमोर आता वाघ नाहीये, पण आपल्यासमोर स्पर्धा आहेत. आपल्यासमोर परीक्षांना जाणं आहे, परीक्षेत पास होणं आहे, चांगले मार्क मिळवणं आहे, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणं आहे. ही सगळी आव्हानं आहेत. पण आजही आपण माणूस पूर्वी आदिमानवाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्या गोष्टींचा सामना करत होता त्याच पद्धतीने आता ह्या समोर आलेल्या गोष्टींचा सामना करत आहे. त्यावेळेला असणारी जो काही त्याला आव्हानं होती ती जीवन मरणाशी निगडीत होती. आजच्या काळामध्ये जी आहेत त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये एक मनोसामाजिक घटक आहेत. आपल्याला आता तयारीसाठी त्या आव्हानांना जाण्यासाठी वेळ आहे. त्या वेळेचा आपण किती वापर करतोय हा एक वेगळा मुद्दा. पण पूर्वीसारखा इथे जीवन मरणाचा प्रश्न नाहीये. आता माझ्यासमोर तयारीला वेळ आहे, मला उद्दिष्ट आखायला वेळ आहे. आणि असं असताना आपल्याला जी काही आव्हानं समोर येत आहेत, परीक्षांच्या माध्यमामधून येत आहेत, स्पर्धांच्या माध्यमामधून येत आहेत, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाताना आपण जर आपल्या ताणतणावांना योग्य पद्धतीने जर हाताळू शकलो तर कदाचित ह्याचे जे परिणाम होणार आहेत, जे माझ्या शरीरावर होत आहेत, जे माझ्या मनावर होत आहेत, जे माझ्या आरोग्यावर होत आहेत, जे माझ्या नातेसंबंधांवर होत आहेत, जे माझ्या परफॉर्मन्सवर होत आहेत, ते कदाचित आपण जास्त योग्य पद्धतीने हाताळू शकू. म्हणजेच ह्या ताणतणावांचा मुळात मला विचार का करायचा आहे, तर हे जे ताणतणाव आहेत हे ताणतणावांचे माझ्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहेत, नकारात्मक परिणाम होताना दिसत आहेत आणि ते मला टाळायचे आहेत. ताण हा वाईट नाहीये, हा आवश्यक आहे. कारण ताण आहे म्हणून तर आपण परीक्षेचा अभ्यास झाला आहे, कोणाचा नाही झाला आहे याचा अर्थार्थी काही संबंध नसतो. ताणामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे आपली विचार करण्याची, आपला दृष्टिकोन, आपली विचार करण्याची पद्धत, आपला दृष्टिकोन कसा आहे, आपला जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, किंवा आपल्याला एकंदरीत आपली भावना हाताळण्याची पद्धत कशी आहे, आपल्याला आव्हानांना सामोरं जाण्याची, त्याला कोपअप करण्याची पद्धत कशी आहे, आपलं ओव्हरऑल हे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये आपली स्वसंकल्पना कशी आहे, ह्या गोष्टींशी ताण निगडीत असतो. दुसरा म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो की जो ताणतणावाच्या प्रक्रियेत अत्यंत महत्वाचा भूमिका जो पार पडतो तो म्हणजे टप्पा बदल. आणि मला असं वाटतं की ही जी आता 9वी 10वीतली जी मुलं असतात किंवा 11वी 12वीतली मुलं असतात ही एका संक्रमणाच्या अवस्थेतून जात असतात. त्या अवस्थेतून जात असताना त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. म्हणजेच त्यांच्या अंतर्गत काही बदल होत असतात, त्यांची वाढ होत असते, त्यांची शारीरिक पातळीवर वाढ होत असते, मानसिक पातळीवर वाढ होत असते. हा एक परिपक्व होण्याचा काळ असतो.
आणि ह्या काळातनं जाताना जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारचे बदल आपल्या शरीरात किंवा मनात किंवा बाह्य परिस्थितीत घडतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा बदल हा नेहमीच ताण निर्माण करणारा असतो. 9वी-10वीच्या मुलांमध्ये हा जो काही बदल आहे, जो हा एक अंतर्गत बदल आहे, ह्या बदलांना तोंड देताना असे अनेक ताण अंतर्गत पातळीवर निर्माण होत असतात. ती मुलं अजून परिपक्व झालेली नसतात. त्यांना होणाऱ्या बदलांशी सामावून घेणं, ऍडजस्ट करणं हा त्या एक वयाचा भाग असतो. त्यामुळे आत असणारे ताण, त्याच वेळेला ह्या मुलांना बाह्य परिस्थितीतून पण अनेक ताण असतात. कारण का आता बऱ्याच जणांना असं वाटत असतं, पालकांना असं वाटत असतं, शिक्षकांना असं वाटत असतं की आता ही मुलं मोठी झालेली आहेत, त्यांनी मोठ्या मुलांसारखं वागलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या ज्या मागण्या असतात, अपेक्षा असतात, ह्या खूप वाढलेल्या असतात. आता मोठ्या मुलासारखं वागावं, शहाण्यासारखं वागावं. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हा एक ताण असतो. आणि तिसरा महत्वाचा जो भाग असतो, जो त्यांच्या अभ्यासाशी निगडित असतो. ह्या काळातून जाताना ह्या मुलांना ठरवायचं असतं की मी पुढे जाऊन काय होणार आहे. करिअरची निवड करायची असते, चांगले मार्क मिळवायचे असतात. म्हणजेच ह्या टप्प्यातून जाताना 10वीतली मुलं ही वेगवेगळ्या एकाच वेळेला अनेक प्रकारच्या ताणांना सामोरी जात असतात. आणि एकतर वयाच्या बदलांनी होणारे ताणतणाव आणि बाह्य परिस्थितीमध्ये असणारे ताणतणाव, आणि त्यामुळे तणावाची एक विशिष्ट किंबहुना एक खूप जास्तच परिस्थिती त्यांच्या आजूबाजूला उपलब्ध असते. आणि म्हणून ह्या वयातल्या मुलांनी ताणतणावांचा हा विशेष विचार केला पाहिजे. तर खूपदा जे वयाशी निगडित असणारे जे ताणतणाव असतात किंवा वयामध्ये जे वयामुळे जे आपल्या शरीरात जे बदल होत असतात, मनात जे बदल होत असतात, ह्यामुळे निर्माण होणारे जे ताणतणाव असतात, ह्याबद्दल पालकांनी, शिक्षकांनी मुलांशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी मोकळा संवाद साधला पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. कारण ह्या काळातनं जाताना मुळातच एक खूप भावनिकता वाढलेली असते, संवेदनशीलता वाढलेली असते. आणि त्यांना एक कोणी ऐकणारं, त्यांना समजून घेणारं, त्यांचं मन मोकळं करणार, ज्यांच्यासमोर करू शकतील किंवा ते मोकळेपणाने बोलू शकतील किंवा त्यांचं ऐकू शकतील, अशा व्यक्ती त्यांना अशा वेळेला आसपास हव्या असतात. तर अशा मुलांना असं मन मोकळं करायला निश्चित मुभा दिली पाहिजे की मन मोकळं केल्याने सुद्धा त्यांच्या मनावरचे, शरीरावरचे खूपसे ताण ह्यामुळे कमी होऊ शकतात. दुसरं म्हणजे ह्या वयात होणाऱ्या बदलांची अत्यंत शास्त्रीय आणि योग्य पद्धतीने माहिती करून घेणं. कारण माझ्यामध्ये जे बदल होत आहेत ते योग्य आहेत का, मी नॉर्मल आहे का, ह्याचा सुद्धा ताण ह्या वयातल्या मुलांना असतो. तर तोही ताण ह्या निमित्ताने आपण कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ती करिअरची निवड, किंवा तुला एवढे मार्क मिळालेच पाहिजेत किंवा मी मिळवलेच पाहिजेत, मला ह्याच कॉलेजला ऍडमिशन पाहिजे, मला इंजिनियरच बनायचं आहे, मला डॉक्टरच बनायचं आहे, अशी आपली काही उद्दिष्ट असतात. आपल्यासमोर काही आपण आराखडे बांधलेले असतात, आपल्यासमोर आपण काही स्वप्न बघितलेली असतात. त्यामुळे आपल्यासमोर असणारी जी ध्येय आहेत, आपल्यासमोर जी असणारी उद्दिष्ट आहेत, ते किती वास्तवाला धरून आहेत, ती जी काय आपण उद्दिष्ट आखतो आहोत ते रिअलिस्टिक आहेत का, की आपल्याला त्याच्यामध्ये आपण ती आखताना त्याच्या आपल्या क्षमतांचा आपण विचार केलेला आहे का, याही बाबींचा आपण या निमित्ताने विचार नक्कीच केला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या आपण अवस्थेतून जाताना पहिल्यांदा योग्य ती माहिती करून घेणं वयातल्या बदलांची, आणि ध्येय आखताना अतिशय वास्तववादी पद्धतीनं आणि आपल्या क्षमतांचा ती विचार करून ती आखणं हा यातला महत्वाचा भाग आहे. जेव्हा कुठलाही ताण निर्माण होतो किंवा ताणाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा मी म्हटलं तसं की त्याचे आपल्या आरोग्यावर म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतात आणि त्यातून काही लक्षणं निर्माण होतात. तुम्ही सर्वांनी यापैकी काही लक्षणं निश्चित अनुभवलेली असतील. त्यातली काही लक्षणं असतात ती मानसिक असतात, काही लक्षणं असतात ती शारीरिक असतात आणि काही लक्षणं असतात ती वर्तनाची असतात. जी काही मानसिक लक्षणं असतात त्याच्यामध्ये आपण असं बघूया की खूप सतत चिंतेचे विचार येणं, खूप सतत नकारात्मक विचार येणं, झोप न लागणं, सतत गुंतागुंतीचे विचार असणं, काळजीचे विचार येणं, सतत अति काळजीचे विचार येणं, अस्वस्थता येणं, आपल्याला कुठल्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करायला त्रास होणं किंवा पटकन लक्ष विचलित होणं, छोट्या छोट्या काहीतरी गोष्टी लिहिताना करताना त्याच्यात लक्ष केंद्रित करायला त्रास होणं, त्याच्यामध्ये चुका होणं किंवा झोपेवर परिणाम जाणवणं, मला कधी कधी असं एकदम नैराश्यासारखं वाटणं, मूड स्विंग्स होणं, आत्ता चांगला होता मूड मग नंतर गेला, चिडचिडेपणा वाढणं किंवा इरिटॅबिलिटी वाढणं, उगाचच कुणाशी तरी भांडण होणं, अशी अनेक प्रकारची मानसिक लक्षणं असतात.
शारीरिक लक्षणं असतात त्याच्यामध्ये तर अनेक लक्षणं आपल्याला दिसू शकतात, जसं छातीत धडधड होते, घाम फुटतो, कधी कधी विनाकारणच डोकं दुखतं, कधी कधी काही मुलांना स्किन रॅशेसचा त्रास होतो, काही वेळेला पचन संस्थेशी निगडित असणारी काही लक्षणं दिसतात. काही मुलांची भूक खूप वाढते, काही मुलांची खूप कमी होते, काही मुलं अशी शारीरिक पातळीवर सुद्धा खूप अस्वस्थ होतात, फेऱ्या मारतात, एका जागी स्थिर बसत नाहीत. झोपेवर परिणाम होतो, झोप न लागणं किंवा झोप उशिरा लागणं किंवा झोप उठल्यानंतर सुद्धा फ्रेश न वाटणं, हे नक्कीच ताणतणावाचं महत्वाचं लक्षण आहे. ह्याच्याच बरोबरीने मी म्हटलं तसं की काही मुलांना स्किनचे प्रॉब्लेम्स होतात, ॲलर्जिक रॅश येतात, काही मुलांना अस्थमाचा त्रास होतो, काही मुलं वारंवार आजारी पडतात, सतत सर्दी खोकला ताप येणं ही सुद्धा ताणतणावाची लक्षणं असू शकतात. आणि काही मुलांच्या वर्तनावर ह्याच्यामध्ये आपल्याला परिणाम होताना दिसतो. म्हणजे काही मुलं खूप नखं कुरतडतायत, नखं खात बसली आहेत, किंवा शाळेमध्ये कधी कधी खूप क्लासेस बुडवत आहेत, वर्ग बुडवत आहेत, शाळेत येत नाहीयेत, त्यांच्याकडून छोटे छोटे असे अपघात होत आहेत, म्हणजे जाताना बेंचच लागला, कुठेतरी धडपडला, पडला, किंवा काही मुलांमध्ये मग व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतं. ह्या वयातली जी मुलं असतात ही अतिशय प्रयोगशील असतात, त्यांना खूप काही गोष्टी करून बघायला आवडतात. अशा वेळेला स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्या सुद्धा गोष्टी किंवा ह्या सुद्धा सवयीकडे ताणतणाव कमी करण्यासाठी मुलं वळण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनाधीनता वाढते. काही मुलं अशी केस उपटत बसतात की त्यांना सतत तोच की ताण कमी करण्याचा तो एक चाळा म्हणून केस उपटत बसणं हा एक त्यांना चाळा लागतो. अशा प्रकारची अनेक वर्तनाची पण लक्षणं दिसतात. काही मुलांमध्ये काही मुलं अगदी गप्प होतात, इतरांमध्ये मिसळत नाहीत. अशा अनेक प्रकारची लक्षणं आपल्याला ताणतणावामधून जाताना दिसतात. आता ही सारी लक्षणं इतक्या विस्तारित पद्धतीने मी ह्याच्यासाठी सांगितली की ह्यातली काही लक्षणं आपण अनुभवत असतो आणि ह्याच्या बरोबरीने ही जेव्हा लक्षणं आपल्याला दिसतात ह्याच्या बरोबरीने अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण असा विचार केला पाहिजे की या सगळ्या लक्षणांचा माझ्या कामावर, माझ्या अभ्यासावर, माझ्या सगळ्या परफॉर्मन्सवर किती परिणाम होतोय. म्हणजे उदाहरणार्थ की माझा अभ्यास झालेला आहे पण माझं टेन्शन इतकं वाढलेलं आहे की मी परीक्षेला गेले की मला आठवतच नाही काही. म्हणजे माझा ताण इतका वाढलेला आहे की त्याचा माझ्या कामावर, अभ्यासावर आणि माझ्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो आहे. म्हणजे ह्या लक्षणांचा माझ्या कामावर जितका खोलवर परिणाम होताना दिसतो तितका आपण त्याचा सखोलपणे विचार केला पाहिजे. त्या लक्षणांची तीव्रता खूप जास्त असेल, फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्याला म्हणू वारंवारता खूप जास्त असेल आणि त्याचे परिणाम जर खूप खोलवर असतील तर नक्कीच आपण ह्या ताणतणावांना कसं सामोरं जाणार आहोत ह्याचा खूप बारकाईने विचार करायला पाहिजे. मग आपण ताणतणाव जर आहेत, आपण एका बाजूने असं म्हणतो की हे ताण तर आपण काढून टाकणार नाही, ताण हा आत्ता आपण अगदी लहान असल्यापासून कितीही मोठे झालो तरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, त्याला टाळून आपल्याला जगता येणार नाही. मग या ताणाचं करायचं काय, ह्याचं नियोजन नेमकं कसं करायचं हा यातला महत्वाचा प्रश्न आहे. ह्याच्यासाठी आपण काही गोष्टी एक एक करून पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं की आपण आपली स्वतःची काळजी ह्या निमित्ताने घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती ह्या तीनही गोष्टी आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतो आहोत का. आपली परीक्षा आहे त्यामुळे मग आता मी रात्री 12 वाजेपर्यंत जागते, 1-1 वाजेपर्यंत जागते, पहाटे 5ला उठते आहे, ह्याही पेक्षा आपण जर असं करत राहिलो तर आपण योग्य आराम घेत नाही आहोत, आपली झोप नीट होत नाहीये, आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष होत असेल तर तसं करून चालणार नाही. आपण आपल्या आरोग्याची आवर्जून योग्य काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या आहाराचा म्हणजे आपण जे काय खातो आहोत त्याचा आपल्याला किती आराम आपण करतो आहोत तो आवश्यक असणारा आराम आपण केलं पाहिजे. आणि परीक्षा जरी असली, अगदी महत्वाची जरी परीक्षा असली, महत्वाचं जरी वर्ष असलं तरी सुद्धा व्यायामासाठी थोडासा वेळ आपण राखून ठेवला पाहिजे. एक अर्धा तास आपल्याला आवडणारा कोणताही व्यायाम प्रकार आपण अगदी आवर्जून केला पाहिजे. कारण तणाव व्यवस्थापनामध्ये ह्या तीनही गोष्टींना विशेष महत्व आहे. ह्या बरोबरीने आपण असा विचार करायला पाहिजे की हा तणाव मुख्यतः काय येतो आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये व्यक्तिमत्व म्हणजेच आपली विचार करण्याची पद्धत हा यातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणजेच समस्या सोडवण्याचा आपला दृष्टिकोन हा यातला महत्वाचा भाग आहे. कोणतीही गोष्ट समोर आल्यानंतर मी त्याचा कसा विचार करते आहे ह्याबद्दल आपण आपली जागरूकता वाढवली पाहिजे. आपण नेमका कसा विचार करतो ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आपण जर सतत नकारात्मक विचार करत असू तर कदाचित आपला ताण हा वाढत जाणार आहे.
म्हणजेच कोणत्याही परिस्थितीला किंवा कोणत्याही टर्निंग पॉइंट आया लाइफ में लेके सारी खुशियाँ, टर्निंग पॉइंट आया लाइफ में लेके सारी खुशियाँ, टर्निंग पॉइंट आया रे, टर्निंग